मी प्राध्यापक बारस्कर व्हीएस रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर इयत्ता 11वी विषय मराठी उपयोजित मराठी या विभागातील घटक क्रमांक 5 रेडिओ जॉकी किंवा त्याला आरजे असं म्हटलं जातं, हा घटक आपण अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत प्रास्ताविक. आधुनिक जीवनात संपर्क साधण्यासाठी मानव विविध जनसंपर्क माध्यमाचा वापर करतो. यामध्ये मुद्रित साधनं, श्राव्य साधनं आणि दृकश्राव्य साधनं या 3 माध्यमांचा प्रामुख्यानं वापर करताना दिसतो. ही 3ही माध्यमं प्रभावी आहेत. यातील प्रत्येक माध्यमाचं बलस्थानं आणि मर्यादा असतानाही दिवसेंदिवस त्यांचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. पहिलं माध्यम बघा, मुद्रित माध्यमामध्ये वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके इत्यादींचा समावेश होतो. दुसरं श्राव्य माध्यम, यामध्ये आकाशवाणी, दूरध्वनी, ध्वनिफिती इत्यादींचा समावेश होतो. तिसरं माध्यम आहे दृकश्राव्य माध्यम, म्हणजे कानानं ऐकणं आणि डोळ्यानं पाहणं. यामध्ये दूरचित्रवाणी, ज्याला आपण टीव्ही म्हणतो, चित्रपट, ध्वनी चित्रफिती इत्यादींचा प्रामुख्यानं समावेश होतो. या सर्व माध्यमांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समाज संपर्क साधनाद्वारे वैचारिक दळणवळण, लोकांचे मनोरंजन, उद्बोधन, मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील माहितीचं संकलन व वितरण इत्यादी कामं या समूह संपर्क माध्यमापैकी केले जातं. आकाशवाणी या माध्यमामधील रेडिओ जॉकी याविषयीची माहिती आपण प्रामुख्यानं बघणार आहोत. 1927 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी कंपनीनं त्यावेळच्या सरकारशी करार करून मुंबई व कोलकाता या 2 ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू केली. म्हैसूर संस्थानने 1935 मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी हे नाव दिलं. पुढं भारत सरकारने आकाशवाणी हे नाव प्रामुख्यानं या माध्यमासाठी स्वीकारलं. आकाशवाणीचं ब्रीदवाक्य सांगितलं जातं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आकाशवाणीवरून उद्घोषणा, बातम्या, भाषणे, मुलाखती, चर्चा, संवाद, नभोनाट्य, संगीतविषयक कार्यक्रम, श्रुतिका, रूपक, समालोचन असे विविध प्रकारचे कार्यक्रम लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत प्रक्षेपित केले जातात. आकाशवाणीमध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. आकाशवाणीची अद्यावत्ता हे महत्त्वाचे वैशिष्ट्य
आत्मसात करत निवेदकाचा नवीन बाज नव्या संकल्पनेत रेडिओ जॉकीच्या रूपात आपल्यासमोर आलेला आहे हा भाग प्रास्ताविकामध्ये प्रामुख्यानं मोडतो। यानंतर आपण बघणार आहोत रेडिओ जॉकीची पार्श्वभूमी। 1920-30च्या दशकामध्ये सुरू झालेला रेडिओ, त्याला आकाशवाणी असंही म्हटलं जातं, त्याचा प्रवास 1980च्या दशकात स्थिरावला। 23 जुलै 1977 रोजी चेन्नई येथे FM प्रसारण सुरू झालं। 1933 पर्यंत ऑल इंडिया रेडिओ हा सरकारी उपक्रमातील एकमेव रेडिओ प्रसारणकर्ता होता। त्यानंतर सरकारने रेडिओ प्रसारण क्षेत्राचं खाजगीकरण केलं। 3 जुलै 2001 पासून रेडिओ सिटी बेंगलोर आता त्या शहराचं नाव झालंय बेंगळुरू, हे भारतातील पहिलं खाजगी FM रेडिओ स्टेशन ठरलं। द टाइम्स ग्रुप रेडिओ मिर्ची स्टेशन स्थापन केलं 4 ऑक्टोबर 2001 रोजी इंदूर या ठिकाणी सुरू केलं। महाराष्ट्रामध्ये खाजगी FM रेडिओ केंद्र 2002 मध्ये सुरू झालं आणि आता त्यानंतर रेडिओ मिर्ची, रेड FM गोल्ड इत्यादी वाहिन्यांवर 24 तास मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यातही तरुणांना आकर्षित करणारी गाणी सतत ऐकविली जातात। नवनवीन बॉलिवूड हिट यांचा मसाला त्यामध्ये असतो। सकाळपासून ते रात्रीपर्यंत तीच गाणी कितीतरी वेळा ऐकवली जातात। बदल असतो तो मध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकाचा, म्हणजे रेडिओ जॉकीचा। त्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत, रेडिओ जॉकी ही संकल्पना। त्यामध्ये पहिलं बघणार आहोत आपण रेडिओ जॉकी कुणाला म्हटलं जातं। आकाशवाणीवरील कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तित्वाला रेडिओ जॉकी किंवा RJ असे म्हणतात। डिस्क जॉकी रेकॉर्ड केलेल्या संगीताची ओळख करून देणाऱ्या रेडिओ व्यक्तित्व, त्याला डिस्क जॉकी म्हणून ओळखले जाते। उद्घोषक रेडिओ जॉकीला मराठीत उद्घोषक असे म्हणतात। नियोजित गाण्यांचे परिचय, टॉक शो, श्रोत्यांचे दूरध्वनी स्वीकारणं, सहज संवाद, मुलाखत यात RJची भूमिका अतिशय महत्त्वाची असते। हवामानाची माहिती, खेळ, बातम्या, रहदारी, पूर, भूकंप अशा वेगवेगळ्या संबंधीची माहिती RJ प्रामुख्यानं देत असतो। RJचा आवाज आणि ऐकवली जाणारी गाणी त्या रेडिओचा चेहरा प्रामुख्यानं मानला जातो। RJ तो असू शकतो जो संगीत शैलीचा परिचय करून देतो, टॉक रेडिओ शोचं आयोजन करतो, ऐकणाऱ्यांकडून कॉल घेतो, त्यांच्याशी हसत खेळत संवाद साधतो। आणि म्हणून की RJ म्हणजे रेडिओ जॉकी स्वतःची ओळख करून देताना तो
आर जे संग्राम, आर जे अपूर्वा, आर जे काव्या अशी करून देतो. फक्त नावाचाच उल्लेख हे त्याचं वैशिष्ट्य असतं. सलग 2 ते 3 तास श्रोत्यांचं त्याला मनोरंजन करायचं असतं. ही माहिती देत असताना भाषेवरचं मौखिक प्रभुत्व अपेक्षित असतं. त्याला स्थानिक भाषा हिंदी, इंग्रजी या भाषांची सरमिसळ करून तो आपलं निवेदन करत असतो. यासाठी मिंग्लिश म्हणजे मराठी अधिक इंग्लिश, हिंग्लिश म्हणजे हिंदी अधिक इंग्रजी हे शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरले जातात. आरजेचा आवाज आणि ऐकवली जाणारी गाणी हा त्या रेडिओचा चेहरा असतो. 2-3 तास मनोरंजन करण्यासाठी, त्यात विविधता आणण्यासाठी, एकसुरीपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या त्याला कराव्या लागतात. यामध्ये कधी फोनवरून श्रोत्यांशी चर्चा करणं, विविध स्पर्धांचं आयोजन करणं, कोड्यांची रचना करणं, ते सोडवणं, त्यांची उत्तरं घेणं, वाढदिवस साजरा करणं किंवा विशेष दिनाची चर्चा यासारखं नियोजन त्याला करावं लागतं. तो श्रोत्यांना अधिकाधिक सहभागी करून घेणं आणि गुंतून ठेवणं हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. बऱ्याचदा हे कार्यक्रम थेट प्रक्षेपणाचे लाईव्ह असल्यानं त्या क्षेत्रातील घडामोडींची चर्चाही घेतली जाते. उदाहरणार्थ बॉलिवूडशी संबंधित व्यक्तीला, त्या कलाकाराला स्टुडिओत निमंत्रित करून त्याची मुलाखत घेत गाणी ऐकवत राहणं हे काम आरजे किंवा रेडिओ जॉकी करत असतो. आरजे म्हणजे हेडफोनच्या माध्यमातून रसिकांच्या कानातून त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याची किमयागार व्यक्ती म्हणजे आरजे होय. त्यानंतर आपण बघणार आहोत रेडिओ जॉकीच्या कामाच्या स्वरूपानंतर प्रामुख्यानं आपण बघणार आहोत रेडिओ जॉकीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. आरजेकडे कोणकोणते पैलू असतात? पैलू म्हणजे वैशिष्ट्य किंवा स्वभाव, गुण. पहिलं वैशिष्ट्य बघा, रेडिओ जॉकीकडं किंवा आरजेकडं भरपूर अशा प्रकारचा आत्मविश्वास असायला हवा. दुसरं वैशिष्ट्य, रेडिओ जॉकीचं व्यक्तिमत्व प्रसन्न व हरहुन्नरी असायला हवं. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं, त्याला भाषेची उत्तम जाण असली पाहिजे. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेंवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे. आरजेकडं चौथं वैशिष्ट्य सांगितलं जातं, आरजेकडं संवाद कौशल्य उत्कृष्ट हवं. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं पाचवं, की त्याची निरीक्षण कौशल्य उत्तम असावे लागते. आरजे सहावं वैशिष्ट्य सांगितलं जातं, आरजे प्रसंगावधान व हजरजबाबीपणा हवा. प्रसंगी विनोदाची जाण त्याला असली पाहिजे. सातवं वैशिष्ट्य सांगितलं जातं, आरजेकडं कल्पकता, योजकता, सहजता व गुणग्राहकता असायला हवी. आणि शेवटचं आठवं वैशिष्ट्य सांगितलं जातं, रेडिओ जॉकीची वृत्ती आनंदी असावी, बोलण्याची, श्रोत्याशी गप्पा मारण्याची आवड असावी, त्याचा स्वभाव बोलका असावा, त्याचा चेहरा टवटवीत असावा. एवढंच नव्हे तर समोरच्याला प्रसन्न करणारं मन हे आरजेचं वैशिष्ट्य प्रामुख्यानं सांगितलं जातं. इथंच आपण आज थांबणार आहोत. धन्यवाद.